काका, बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे जाण्या अगोदर भेट तरी झाली आपली. हो ना, आम्हाला वाटलं होतं आम्ही इथून गेल्यावर परत तुमची भेट कधीच होणार नाही. कुठेही जात नाही आहात तुम्ही, त्याचा आव्या ठेवा तुमच्याकडे. विचार कसला करताय सांगितलेलं कळत नाहीये का तुम्ही? त्या चावीनं कुलूप उघडा, आतमध्ये जाऊन बसा गुपचूप. सॉरी काका, आता ते शक्य नाहीये. आमचं घराबाहेर पडायचं ठरलंय. कोणाला विचारू? मालकाची परवानगी घेतली? काका, आम्ही गंमत म्हणून नाही जातो, आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही गेल्यानंतर इथे बरंच काही घडलंय काका, तुम्हाला याची कल्पना नाहीये. कल्पना नसती तर तिथं मजा करायची सोडून इथं आलो असतो का मी राघव? मला हिनं सगळं सांगितलंय. घर शोधा म्हणाले तर लगेच घर शोधायला निघालात ना तुम्ही? ते एका दिवसात हे घर सोडून. एवढा राग आला होता तुम्हाला काकूंचा? तसं नाहीये काकू. मग कसं आहे राघव, मी तुम्हाला एका महिन्याची मुदत दिली होती ना, ती सुद्धा तुम्ही घर सोडून जावं म्हणून नाही. मला खात्री होती तोपर्यंत हे येतील आणि सगळं व्यवस्थित करतील म्हणून. तुम्हाला माझं मन कळलंच नाही. काकूंचं ओरडणं दिसलं तुम्हाला, त्यामागची काळजी नाही दिसली ना. लगेच घर सोडून निघाला. तुम्हाला मी माझी मुलं मानते ना, मग आईला मुलांवर ओरडण्याचा अधिकार नाहीये? हा, एका क्षणात परक केलं तुम्ही मला. माझ्या लक्षात आलं की माझ्या थांबवण्याने काही तर तुम्ही थांबणार नाहीये, म्हणून मग लगेच फोन केला मी ह्यांना म्हटलं जिथे असाल तिथून पहिली फ्लाईट पकडून ताबडतोब निघून या. श्रीकांत कुठे? घरात आहे. चला. काका, काका ऐका ना, अहो आमच्यामुळे उगाच तुमच्यात वाद नको. काका प्लीज. 20,000 रुपये घालवलेत मी फ्लाईटवर. 20,000. Emma, please tell everyone clearly. What was he doing when we saw you? श्रीकांत, नाही, तिला बोलू दे. डोंट गेट प्रेशराइज्ड बाय एनीबॉडी. आय वॉन्ट द ट्रूथ. मला फक्त सत्य हवं. काय घडलं ते सांग प्लीज. Sure, why not? See, I have been traveling across India for last 2 months. ओके. I wanted to meet Sam, Shrikant, before I go back. But when I came here, Sam and his mom weren't at home. So Sam asked me to wait at Raghav's place. Me and Raghav was chatting. When I came to know that he's a choreographer, I wanted to show him my Bollywood moves. While dancing, I accidentally fell on his lap. And at the same moment, Sam and his mom saw us. He misunderstood that Raghav was molesting me. म्हणजे राघव सांगत होता तेच बरोबर.
मग हे तू तेव्हाच का नाही सांगितलंस बाळा? What? She is saying, why didn't you tell all of this before when they saw you? Oh, I did. I told Sam that nothing of this sort had happened. Sam told me that he will take care of it. He also promised to me that he will apologize to Raghav. I don't know why he didn't say anything. I mean, you don't know, but I know. तुला माहित नाहीये पण मला कळलंय. Just to clarify a few things, Anna. Raghav didn't do anything wrong with you that day, did he? No, he's a very decent guy. Actually, we had a good time. Thank you, Emma. Thanks for coming and thanks for clearing everything. Thank you. No. In fact, I'm glad that I came. God bless you. But I have to go now. I'm getting late. Yeah, sure. Please. Thanks for coming, Emma. अभिमान बेटा हिला सोडून येतोस का जरा? हो प्लीज. लेट्स गो. मी पण येते हा. Bye, Raghav. Thanks for coming. Bye, Sam. या बिचाऱ्यावर एवढा मोठा आणि घाणेरडा आरोप करताना काहीच वाटलं नाही श्री तुला? यापुढे या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास तुझ्याकडून झालेला मला चालणार नाही. यापुढे तू यांच्याशी संबंध ठेवायचास तो माझ्या थ्रू. तेव्हा तू यांच्याशी संबंध न ठेवले तर उत्तम. किंवा मला तर वाटतं तू इथे या असल्या गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा तुझ्या त्या अमेरिकेला निघून गेलास तर अतिउत्तम. कारण मला असं वाटतं की तुला इथे हे बिझनेस करायची वगैरे काही तुझी पात्रता नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना माझी परवानगी नाहीये. ते तुला आधीच सांगून ठेवतो. कारण राघव आणि हेमाच्या बाबतीत तुझा गैरसमज झाला तसा आणखी कुठल्याही बाबतीत व्हायला नको म्हण. कुठे निघालस? थांब. माझी परवानगी न घेता कुठे निघालस तू? तुझ्याकडून चूक झाली आहे ना, मग ती स्वीकारून माफी मागायचा मनाचा मोठेपणा येऊ दे की जरा तुझ्या. इतरांकडून चूक झाली की त्यांनी क्षमा मागायला हवी असंच वाटतं ना रे तुला? मग तुला जे वाटतं ते स्वतः करायची हिंमत बाळग की जरा. ताबडतोब या तिघांची माफी मागायची असतो आत्ता. त्या मुलांना जर पुन्हा विनाकारण त्रास दिला तर तुला सांगतो मी नाही त्याला समजून घेऊ शकणार. मला तिच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि मला बोलणं असं वाटतं पण यार तिच्याशी. बोल ना तुला थांबवतोय कोण आहे? जा ना, बोल तिच्याशी, तिला फोन कर. आणि सामानाचं काय आहे सुम्या? विना आवरेल सगळं. विनया